शेवटचा दिवस या स्पर्धेचा याचसाठी केला होता अट्टास शेवटाचा दिवस गोड व्हावा आणि तो गोड दिवस आजचा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। पंच आपण पाहू शकाल सचिन कडूसर रोहिंजन इथे पंचांच्या भूमिकेमध्ये संपूर्णतः आपल्याला 3 दिवस ज्यांची पंचांची भूमिका आपल्याला इथे पाहायला मिळाली ते आमचे पंच आपण पाहतो इथे पंचांची भूमिका साकारत आहेत। इथे आपण सन्मान करून घेऊयात उपस्थित मान्यवर लालूशेठ पाटील साहेब जीवदानी ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा आणि त्यांचा इथे यथोचित मानसन्मान केला जाईल। तर नक्कीच हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन इथून आमचे अतिथी मान्यवर सत्यवान दादा पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभस्थे हा सन्मान इथे करून घ्यायचा आहे। जीवदान एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा लालूशेठ पाटील साहेबांचा इथे यथोचित मानसन्मान त्यांच्यावरती मोठ्या थाटामाटाने आपण पाहतोय माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना त्यांना सन्मानित करण्यात येत आहे आणि अशा प्रकारे हा सन्मान सोहळा मंचावरती मोठ्या थाटामाटाने पार पडला गेलाय। कणसामध्येही काही कणस दाणेदार असतात तसेच माणसामध्येही काही माणसं बाणेदार असतात असं बाणेदार व्यक्तिमत्व अर्थातच जीवदानी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा लालूशेठ पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करेन आणि घेऊन जाईन या मॅचकडे। फुलटॉस बॉल ऋषिकेशचा आणि ऋषिकेशच्या पहिल्या बॉलवरती हा दणकट प्रहार चेंडू सीमा पार एक टप्पा चौकार सुपरियर स्ट्रोक टेकेड बाय बॅट्समन सुजित पाटील आणि सुजित या फलंदाजाने घेतलेला हा अफलातून चौकार पेंधर क्रिकेट संघासाठी धावा देऊन जातोय 4। ऋषिकेश गोलंदाजीसाठी अंडर 23चा खेळाडू आहे मात्र खूप छान गोलंदाजी वेगवान गोलंदाजी त्याची आहे। पहा इथे विशाल चेंडू खाली येणार कुठल्याही प्रकारात चुकी करत नाही अप्रतिम कलेक्शन फलंदाज होतोय बाद झेलवादच्या स्वरूपात बसतोय हा मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या पेंधर संघाला पहिला गडी सुजित पाटील तंबूच्या आश्रयाला। यावेळचा बॉल पंच इथे वाईटचा इशारा करतायत अव्हांतरची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाणार। धावसंख्या फलकाला आकार आपण पाहतोय या अव्हांतरच्या स्वरूपात आलेली धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली असताना धावसंख्या फलक जाऊन पोहोचते एकूण 5 या धावांकावरती 5 रन्स ऑन बोर्ड। गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज आपण पाहू शकता इथे ऋषिकेश चौधरी। ओहो काय गोलंदाजी आहे पा इथे मोठी अपिलीला पंचांचा होकार आणि पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज होईल बाद झेलबादच्या स्वरूपात बसलेला मोठा धक्का समाधान भोईर सारखा मोठा बलाढ्य फलंदाज इथून जातोय तंबूच्या आश्रयाला। सुंदर असा फटका आपण पाहिलेला आहे फलंदाज बाद झालेला आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच आपण पाहतोय ऋषिकेश सारखा गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी तो दाखवतोय आणि इथून आपण पाहिलेलं आहे या चेंडूवरती त्याने घेतलेला हा मोठा फटका नो बॉल पुढील चेंडू टाकेल विकेट त्यानं मात्र घेतलेली आहे यात काही मात्र शंका नाही। पहा चांगला फटका सरळ बॅटनं इथे डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं डायरेक्ट हिट झालं असतं तर काहीतरी वेगळं समीकरण असतं आणि पहा किती जल्लोष आहे मैदानाच्या आतमध्ये किती इफर्टनं खेळतायत वलवली क्रिकेट संघाचे खेळाडू
हा खऱ्या अर्थानं त्यांच्यातील खेळ आहे. तरीही अर्धा संघ खऱ्या अर्थानं उपस्थित झाला नाहीये आणि इथेच आपण त्यांची दहशत पाहून घेतोय की किती सुंदर इम्प्रूव्हमेंट त्यांच्यामध्ये झालेली आहे. अतिशय सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि बॅटचे द्वंद्वी युद्ध आणि अशा प्रकारचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नेक्स्ट बॉल ऋषिकेशचा. यावेळचा बॉल हवेमध्ये शेलखाली क्षेत्ररक्षक रत्नदीप चुकी करत नाही. अप्रतिम कलेक्शन, पकडलाय झेल, संपुष्टात आणलाय फलंदाचा खेळ. फलंदाज होतोय बाद, झेलबादच्या स्वरूपात बसतोय हा मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या पेंधर संघाला. तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला. 3 गडी बाद फलंदाजी. नक्कीच आपण इथे पाहतोय यावेळी या चेंडूवरती अजून एक विकेट गेलेली आहे. पेंधर क्रिकेट संघाचा फलंदाज अवेश नेरुलकर सारखा बलाढ्य फलंदाज तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. अडचणीमध्ये सापडलाय हा पेंधर क्रिकेट संघ, यात काही मात्र शंका नाहीये. ऋषिकेशची गोलंदाजी आपण पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. रत्नदीप तिथे आहे. रत्नू नवरत्न आहे खऱ्या अर्थाने या वलवली टेनिस क्रिकेट विश्वासाठी मिळालेलं हे मोठे योगदान आहे. आणि इथे आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून इथे अतिशय सुरेख असं कलेक्शन मैदानाच्या आतमध्ये होतंय. दरम्यान षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये धाबा म्हणल्या 5-3 गडी बाद फलंदाजी करतोय तो म्हणजेच गावदेवी क्रिकेट संघ पेंधर. रत्नदीप हरिश्चंद्र चौधरी हा खेळाडू आता नवीन गोलंदाज म्हणून आपण पाहतोय इथे त्याला निवडलेला आहे. गोलंदाजीसाठी वलवली क्रिकेट संघाला खऱ्या अर्थानं सूरज पाटील, सँडी डीजे आणि सनी पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. जवळ मैदानाच्या आतमध्ये या मॅचकडे आपण बोलूयात. रत्नदीप गोलंदाजीसाठी तयार. यावेळचा चेंडू चांगला फटका. इथून हा चेंडू जातोय ऑफसाईड क्षेत्रामध्ये कव्हरला आणि सुयोग चेंडू खाली येईल, फेकेल चेंडूला. तोपर्यंत आपण 2 खेळाडूंमध्ये चांगली तालमेल पाहू शकता. इथे या चेंडूवरती सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशन मधील सातत्यपणा त्यांनी टिकून ठेवला. या चेंडूवरती आली 1 धाव. एका धाव्यानं संघाचं खातं झालंय मजबूत. संघ थोडासा पुढे हलवारपणे का होईना मात्र सरकतोय, जाऊन पोहोचलाय एकूण 6 या धावांकावरती. मोठी अपील मात्र पंचांनी फेटाळून लावलेली आहे. पहा किती सुंदर क्रिकेट खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गुडलाईन स्पॉटला पिचिंग करतायत चेंडूंना वारंवार आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडूला उचल देत आहेत. वेग आणि उचल या 2 गोष्टींचा द्वंद्वी संगम असलेली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि ती गोलंदाजी आपण पाहिली असताना इथे मात्र फलंदाजांना त्यांनी स्तब्ध उभं ठेवलेलं आहे. ही त्यांची आतापर्यंतची गोलंदाजी राहिलेली आहे. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. यावेळचा बॉल चांगला फटका. कार्पेटच्या आधार इथे सरळ बॅटनं खेळलेला फटका. या चेंडूवरती 1 धाव आली. एक धाव आलेली आहे. एका धाव्यानं संघ पुढे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 7 या धावांकावरती. रत्नदीपचा बॉल बॅटच्या मधोमध. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे. राइटी गॉट इट फ्लाइटी. दॅट्स अ हिट माइटी हिट मॅन फ्रॉम पेंधर मिस्टर विश्वास पाटील. आणि विश्वास पाटीलच्या बॅटमधून निघतोय हा खणखणीत षटकार. सुपेरियर स्ट्रोक, गॉन सिक्सर. काय अफलातून फलंदाजी पहा. म्हणजे इतका वेळ तो थांबला आणि तो कशासाठी थांबला होता त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. हा षटकार त्यानं खेचला. मग इथून आपण पाहू शकतो की हा फलंदाज किती ताकदवर फलंदाज आहे. ऑन स्ट्राईक विश्वास पाटील.
गुडलाईन स्पॉटला आपटीबार चेंडू आपल्या खांद्यातील वेग चेंडूवरती पणाला लावला. थोडासा उचल चेंडूने घेतली आणि वेगानं चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एका निर्धाव चेंडूची सांगाता मात्र झालेली आहे. 0 अंक फलंदाज आणि गोलंदाज दोघांच्याही रकान्या बॉक्समध्ये इथे ऍड केला जातोय. मात्र हा 0 अंक कुणासाठी खऱ्या अर्थानं आत्मविश्वास देईल तर आपल्याला नाव आठवेल ते गोलंदाजी करणारा गोलंदाज रत्नदीप हरिश्चंद्र चौधरी या गोलंदाजाचं. अतिशय सुरेख गोलंदाजी. ब्युटिफुल स्पेल त्यांना फेकलेला आहे. पहा काय गोलंदाजी आहे. बट ब्युटिफुल बॉलिंग अटॅक. बलवली क्रिकेट संघाचा हा सुपर बॉलिंग अटॅक आहे आणि त्यांच्या त्या बॉलिंग अटॅकवरती आत्ता मात्र समोरील फलंदाजांना त्यांनी थांबवून ठेवलेलं आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली 13. 2 षटकांचा खेळ संपला. 3 गडी बाद फलंदाजी करतोय तो म्हणजेच पेंदर क्रिकेट संघ. इथून आपण पाहतोय यावेळी नवीन गोलंदाजची निवड. सुयोग हा गोलंदाज आता गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज म्हणून त्याची निवड झालेली आहे. यावेळेचा बॉल पंचांचा वाईटचा इशारा. ऑफस्टिक सोडून बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे आणि इथे अतिरिक्तची धाव संघाच्या खात्यामध्ये आपल्याला ऍड करावी लागणार आहे. ह्यात काही मात्र शंका नाही. पहा संघ जाऊन पोहोचतोय पुढे. एकूण धावा धावफलकावरती 14 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज ओहो बॅटच्या मधोमध गॉन 6. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. ट्रिमेंडियस स्ट्रोक. खोलवरती चेंडू आता खांडून खेळलं आणि फेकून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी हा खणखणीत षटकार. सुपर स्ट्रोक. 6 रन्स मिळतील यात काही मात्र शंका नाहीये. 6 धावा आल्यात. 6 धाव्यानं संघ पुढे. टोटल धावसंख्या 20. 20 रन्स ऑन अ बोर्ड. 21 हवी पण मिळेल आणि 21 धावा धावफलकावरती. अतिशय सुरेख खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी सुरेख आणि फलंदाजी सुरेख. म्हणजे फक्त आमचे प्रमुख फलंदाज बाद झाले म्हणून पेंदर संघ हरला असं नाहीये. आमच्याकडे अजून अनेक सारे फलंदाज आहेत आणि आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ आज त्यांचा मनसोबा आपण पाहतोय. ओहो मोठा फटका मारण्याचा धाडस हवेमध्ये. विशाल तिथे आहे आणि विशाल मात्र अतिशय सुरेखरित्या कलेक्शन दाखवतोय. कुठल्याही प्रकारे चुकी घडत नाहीये. चांगलं कलेक्शन. फलंदाज बाद होईल. फलंदाजी करणाऱ्या पेंधर क्रिकेट संघाचा इनेट नंबर 5 वरती गेलेला फलंदाज इथून तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद भोईर. पेंदर टेनिस क्रिकेट विश्वामधील हा सुपरस्टार खेळाडू आहे. अनेक सारी मैदानं त्यानं गाजवलेली आहेत. आज मात्र खरी वेळ आलेली आहे की इथून मात्र संघाला आपली गरज आहे. नितांत आवश्यकता भासली आहे. अशा कठीण प्रसंगामध्ये आपण कसा खेळ कराल हे पाहणं खूप गरजेचं आहे. पहा इथे एक धाव सहजरित्या ते घेत आहेत आणि स्ट्राईक आता मिळतीये ती म्हणजेच नुकताच मैदानाच्या आतमध्ये गेलेल्या फलंदाजाला अर्थातच हर्षद भोईर या फलंदाजाला इथून स्ट्राईक मिळते. यावेळचा बॉल लेमन कटचा फटका. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतायत. आकांत उकांतामध्ये बदलला जाईल आणि इथून चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 4 धावा देऊन चौकार चेंडूवरती. सुपर स्ट्रोक. फक्त दिशा दिली. क्रिकेटमधील नजाकत आणि ताकद या 2 गोष्टींचा द्वंद्वी संगम मात्र पाहायला मिळाला आणि परिणाम तर आपण पाहिलेला आहे की या चेंडूवरती आपल्याला 4 धावा फलंदाजांनी. एकूण चेंडू आपण जर पाहिले तर धावफलकावरती आपण 4 चेंडू झालेले. 2 चेंडूचा खेळ बाकी. एकूण धावा झालेल्या त्या म्हणजे 26. 4 गडी बाद झालेत. फलंदाजी करतोय तो म्हणजेच पेंधर संघ आणि त्यांचा आपण खेळ पाहतोय त्याने हालतोय. ओहो यॉर्कर लेंथ. यॉर्कर से शिकार. विरोधी पेवार. हा रणनीतीचा मोठा मूल्य आणि मुख्य पाया त्यांनी वापरला. इथून आपण पाहिलं या चेंडूवरती पूर्णतः बांधून ठेवलं फलंदाजाला. डॉट चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू. 0 अंक. गोलंदाज आणि फलंदाज दोघांच्याही राखण्या बॉक्समध्ये.
गोलंदाज सुयोग इथून मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी दाखवतोय. वन्स अगेन वन मोर टाइम सुयोग डिलिव्हरी करणार. ओहो चांगला फटका, कार्पेटच्या आधार जमिनीला घरंगळत चेंडू जातोय. तिथे आपण पाहतोय रत्नदीप येऊन चेंडूला पकडेल, फेकेल तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, मिस फील्ड इज हेयर अँड एक्स्ट्रा रन्स गॉट इट देअर. या प्रकारचं समीकरण पहा. इथे सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. 2 धावा आल्या, 2 धाव्याने संघ पुढे जाईल. धावसंख्या फलकाला आकार पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा. धाव फलकावरती 4 गडी बाद फलंदाजी, ती म्हणजेच गावदेवी क्रिकेट संघ पेंदर संघाची. बारा उभी नसते झाले नीट झाले ते काय. नवीन गोलंदाज विशाल. शेवटचा गोलंदाज इथे विशाल हा गोलंदाज वापरला जातोय आणि गोलंदाजीसाठी विशालला इथून मात्र प्राचारण केलेलं आहे. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंतची धावसंख्या पेंधर क्रिकेट संघानं जमा केलेली आहे. नवीन गोलंदाज विशाल. ओहो फुलर लेंथ, फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती घेतोय फलंदाज त्याचा खरपूस समाचार. चेंडू जाईल सीमा पार. पेंधरकर ब्रँडेड षटकार. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. 6 धावा, एकूण 34 धावा धावफलकावरती. कदाचित 50 पर्यंत जाईल का काय, हाही प्रश्न मात्र नक्कीच पडतोय. चांगला फटका, कापच्या शोधामध्ये खेचलेला फटका होता. तिथे बॅकअप मिळेल. चांगलं स्वतःच्या खरं तर पायामध्ये अडवलेला चेंडू आपण पाहिला रत्नदीपनं आणि दुसऱ्या क्षणामध्ये चेंडूला उचललं, फेकलं. तोवर आल्या 2 धावा. 2 धाव्यांना संघ पुढे. 36 धावा धावफलकावरती. 36 रन्स ऑन बोर्ड. विशाल. मुकेश शेलेटकर यांच्या सानिध्यामध्ये खऱ्या अर्थानं घडलेला संघ आहे. पहा इथे राकेश चुकी करून बसलाय. चेंडू अडवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न झाले. शेवटच्या क्षणी चेंडूची अडवण झाली तिथे आणि अडवण झाली असताना आपण पाहिलं तर इथे चेंडू अडवला गेला. चेंडू अडवला असताना या चेंडूवरती आता मिळेल ती म्हणजेच 2 धावा. 2 धावा. 2 धाव्यांना संघ पुढे. एकूण धावा धावफलकावरती 38. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओहो काय गोलंदाजी आहे पा. आता अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. यॉर्कर लेंथ वापरली जिथे गोलंदाजानं आणि यॉर्कर लेंथ आपण त्याची पाहिलेली आहे. ओहो चांगला फटका. अविनाश, मात्र अविनाश काही करू शकत नाहीये. हा चेंडू जाईल सीमा पार. फाईन क्षेत्रामध्ये खणखणीत षटकार.
आणि षटकारानं संघ पुढे एकूण धावा धावफलकावरती 44 वरती 4 विकेट, म्हणजे 3-4 अंक आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक बॉल, षटकार आला तर 50 धावा कंप्लीट करेल फलंदाजी करणारा पेंदर संघ, यात काही मात्र शंका नाहीये. मात्र षटकार येईल का हाही प्रश्न आहे. पहा किती सुंदर गोलंदाजी, यावेळी मात्र पूर्णतः बांधून ठेवलं, जगडून ठेवलं आणि संघ जाऊन पोहोचलाय 44 या धावसंख्या फलकावरती. 45 धावांचं आव्हान असणार आहे द्वितीय सत्रामध्ये आणि ते आव्हान पेलायचं आहे पेंधर क्रिकेट संघाच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या वळवली क्रिकेट संघाला. हॅलो. थँक्यू आकाश. जाऊया मैदानाच्या दिशेने. तिथे चेंडू आणि फळीचा द्वंद्व युद्ध आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटचे अथांग महासागर आणि अथांग महासागरात अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण या ठिकाणी आपण पाहतोय. सलामीची जोडी या ठिकाणी वॉलीबॉल टीमच्या माध्यमातून पाहतोय. मुकेश शेलाटकर नामी काफी आहे. पाहूया मात्र 4 षटकामध्ये 45 धावाचं आव्हान. या ठिकाणी मात्र 11.25 सरासरी या ठिकाणी गाठायची आहे. पुढची मॅच कोणची आहे ऋषी? फडका संघाचा संघनायक आणि नेवालीपाडा संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण टॉससाठी या. तर फडके संघाचं म्हटलं तर आमचे परममित्र निश्चितच आमचे सचिनदादा भोईर देखील या ठिकाणी आल्यात.
त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिवसा पहिला चेंडू मॅनेटे पॉवर प्लेमध्ये गोलंदाज तयार. समाधान सुरेख अप्रतिम चेंडू लावडली अपील आपण पाहिलं. जबरदस्त गोलंदाजी समाधान भुईर यांच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिला चेंडू भन्नाट वेग आपण पाहिला. रिंगणाचं खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक 30 केत खेळाच्या बाहेर डीप मिड विकेट आहे. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन शॉर्ट टर्मॅन शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिड ऑफ आणि एक थर्डमॅनला देखील क्षेत्ररक्षक तैनात आपण शॉर्ट टर्मॅनमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. समाधान षटकातील पुढील चेंडू. जबरदस्त चेंडू अप्रतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. समाधान 2 चेंडू सुरेख फेकतात. तवत्र चेंडू निश्चितच जातोय शॉर्ट मिड ऑफ मधून. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतील. फक्त एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ धाव ठेवतो. एका धावसंख्येवरती श्रीगणेश ओपन होते. ते मात्र निश्चितच वलोले टीमच्या माध्यमातून मुकेश शेलारकर जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत अशीच किरण मात्र निश्चित वलोले टीमच्या माध्यमातून आपण पाहाल. 4 षटकांची मॅच आहे. पहिले 3 चेंडूवरती एकच धाव. गोलंदाज तयार. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी. त्याच टप्प्यावरती मात्र गोलंदाजी आपण पाहतोय. तर निश्चितच आत्माराम पाटील तलोजा मजकूरचे पोलीस पाटील म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं. ज्येष्ठ नागरिक त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुरेख फटका चेंडू हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक. त्या ठिकाणी प्रज्योत मशाल घेऊन हाती. फलंदाज बाद. मुकेश शेलारकर बॅक टू द डगआउट. पहिला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो मुकेश शेलाटकर. रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांचा खेळ आपण पाहिला. मात्र या ठिकाणी या मैदानावरती आपल्या नावाचा दबदबा उमटता आला नाही आहे. परंतु आपण फलंदाज नवीन फलंदाज पाहतोय. विशाल आपण पाहतोय. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. सुरेख फटका बॅटच्या रडारमध्ये. चेंडू मात्र आउट ऑफ द पार. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलेला एव्हन कॉलिनीचा बिग एट षटकार. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला. रत्नदीपच्या बॅट्समधून एक गगनचुंबी आपण षटकार पाहिला. 45 धाव्यांचं आव्हान या ठिकाणी पार पाडायचं आहे. नेवाळी पाड्याचा संगणक येतात. चला पडगा टीम. सचिन दादा आपला संगणक पाठवा. तर पडगे टीमने मात्र सुपर 4 मध्ये आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. तर मात्र आमदार आणि दमदार ट्रॉफी 2021 टोंडरेमध्ये झालेल्या शृंखलेमध्ये आपण पाहिला. जबरदस्त खेळ राहिला. गोलंदाज रोहिदास भोईरला आपण पाहतोय. अठरा चेंडू आणि 37 धावीची गरज. या ठिकाणी आगमन होते आमचे ज्ञानदेव शेठ भोईर. या व्यासपीठावरती आपला देखील सहर्ष स्वागत आहे. 18 चेंडू आणि 37 धावीची गरज. गोलंदाजी माग होती. गोलंदाज तयार. रोहिदास भोईर. रिंगणाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होते. आता 5 क्षेत्ररक्षक 30 केत केराच्या बाहेर. डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट टर्मॅन शॉर्ट स्क्वेअर लेग. गोलंदाज तयार. रोहिदास हा पहिला चेंडू. फलंदाज तयार. यावेळेस अप्रतिम चेंडू पाडल्यानंतर थोडासा डीप राहतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक अवाक अप्रतिम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे गणेश दादा येतात. त्यानंतर हिटमॅन अजयचं देखील आगमन होत आहे. स्वागत आहे. गोलंदाज तयार. षटकातील पहिला चेंडू काय जबरदस्त फेकलाय.
आता 17 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. अशोक म्हात्रे बच्चू मुंबईकर बच्चा मच्छिंद्र पाटील कुठला मच्छिंद्र शेठ पाटील यांना आपण विनंती करूया. आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पुढची लढत आपण पाहू शकाल. दोन बलाढ्य संघामध्ये अस्तित्वाची लढाई. नेवाली पाडा त्यांना फाईट करतील ते मात्र स्वर्गीय रोहितदादा 11 पडगे, सॉरी माफ करा, भरतदादा 11 पडगे. गोलंदाज तयार. सुरेख अक्षरशः खोदून काढला. हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन आपण पाहिला. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा स्ट्रोक आपण पाहिला. एकच धाव मिळेल. एकूण धावसंख्या धावफल कधी पाहिल्या ते मात्र 9. आता मात्र बनवायच्या आहेत त्या मात्र 45. 36 धावांची गरज आहे. अद्याप देखील 8 धावफल करता येत आहेत. माफ करा, 45 धावांचा पिछा करायचा आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रोहिदास. षटकातील पुढील चेंडू रत्नदीप समोर खेळतील. चला या दोन्ही संघांना आपण टॉस करणार आहोत. तिकड नाही आता इथंच करता तर निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र आपण नाणेफेकी संपन्न करतोय दोन्ही बलाढ्य संघामध्ये. चार षटकांची मॅच असेल. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू रोहिदास. रत्नदीपसाठी अक्षरशः खोदून काढला. एक धाव सहजरित्या पूर्ण प्रोजेक्ट फार वेगानं 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो ते मात्र 10 धावसंख्येवरती 45 धावेचा पिछा करत 35 धावेची गरज आहे. आणि नाणेफेकीचा कॉल देतोय नेवाळीपाडा विन द टॉस आणि डिसिजन पेंडिंग. ओके, गोलंदाज तयार. एकूण धावसंख्या दाखल करून 10. गोलंदाज तयार रोहिदास. रत्नदीपसाठी हा चेंडू कार्पेटचे सारे मात्र या ठिकाणी समाधान येतात. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो ते मात्र 12 धावसंख्येवरती षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी संपलाय. आता मात्र 12 चेंडूवरती 33 धावांची गरज. नेवाळीपाडा टीमनं नाणेफेकी जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रदीप अंबो पाटील यांना आपण विनंती करूया. आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आहे. राजेश पाटील देखील येत आहेत. स्वागत आहे राजेश. या आपण चला 12 चेंडूवरती 33 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय ब्रेक के बाद 12 चेंडू 33 धावांची गरज. गोलंदाज महेशला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण पहा आपण पाहतोय. एक डीप एक्स्ट्रा कव्हरमधून क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ शॉर्टरमॅन तैनात केला आहे. 12 चेंडू 33 धावांची गरज. गोलंदाज तयार. षटकातील पहिला चेंडू महेश रफ्तार के सौदागर. 12 चेंडू 33 धावांची गरज. 16.50 सरासरी गाठायची आहे. समाधान भोईरने देखील जबरदस्त गोलंदाजी दाखवली. त्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी आपण रोहिदास भोईरची देखील पाहिली. खूप मोठा अनुभव आता या ठिकाणी पानाला लावत असताना आपण पाहिला तर मात्र रोहिदासला. गोलंदाज महेश हा देखील तितका ताकदीचा गोलंदाज आहे. गोलंदाज तयार. सुरेख फटका चेंडू वाईडिश लॉंग ऑन मधून. काय जबरदस्त क्षेत्ररक्षक. पूर्णपणे 100% कमिटमेंट देत असताना आपल्या संघासाठी समाधान भोईर पाठीराख्याच्या माध्यमातून कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती पडली जाते. आता समीकरण येऊन टेपते येणारे 11 चेंडू 32 धावांची गरज. जबरदस्त क्षेत्ररक्षण
म्हटलं तर गोलंदाजीचा निश्चितच पाठीचा कणा आपण म्हणत असतो. मात्र तसंच जर क्षेत्ररक्षण काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहिलं समाधान भोईरच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू महेश फुलटॉस होता रत्नदीपसाठी. चेंडूला पाठवलाय सरळ वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलेला नेत्रदीप बाक्का खणखणीत दमदार षटकार. एकूण धावसंख्या 19. दुसऱ्या चेंडूवरती जबरदस्त फटका आपण पाहिला. रत्नदीपच्या बॅट्समधून एक गगनचुंबी षटकार आपण पाहिला. 45 धावेचं आव्हान. आता मात्र 26 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या 10 चेंडूवरती 10-26 हा समीकरण. जबरदस्त क्रिकेटचा सोहळा दोस्ती ट्रॉफी 2021 हा शानदार पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार महेश. षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू फाईन लेगमधून क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या घेतात परंतु चेंडू मात्र थांबत नाही. चेंडूने गाठली सीमा रेषा बाहेर. आणखीन एक दमदार चौकार आपण पाहतोय. या चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतोय ते मात्र 23 या धावसंख्येवरती. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक्स्ट्रा कॉलचा क्षेत्ररक्षक अक्षरशः जवळ आपण पाहतोय. 23 धावा 45 धाव्यांचा पिछा करत असताना 22 धाव्यांची गरज आहे. अद्याप देखील उर्वरित समीकरण 9 चेंडूवरती 22. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. 9 चेंडू 22 धावांची गरज. समोर फलंदाज रत्नदीप आपण पाहतोय. 9 चेंडू 22 धावांची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या राडारमध्ये घेत नाही. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. या स्पर्धेचं मात्र निश्चितच आपण नियमावली पाहिली नियमावली तपासली तर मात्र चेसिंग ही मात्र आपल्याला कंपल्सरी असेल. 8 चेंडूवरती मात्र 22 धावा अक्षरशः बनवावी लागतील. फलंदाजी करत असताना निश्चित आपण पाहतोय वलवली टीमच्या माध्यमातून रत्नदीप अक्षरशः लढा देतोय शेवटच्या क्षणापर्यंत. आणखीन एक मोठा धमाका. चेंडू काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षक. पाठीराखाच्या माध्यमातून कौतुकाची थाप समाधान भोईरच्या पाठीवर मात्र केली जाते. आता समीकरण येऊन टेपतोय ते मात्र 7 चेंडू आणि 20 धावींची गरज. 7-20 समीकरण. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. पोलादी निर्धार आमचा असुर बलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. विजय कोणाचा असेल येणारे चेंडू ठरवतील. 7 चेंडू आणि 20 धावींची गरज. चेसिंग मात्र कंपल्सरी असेल. गोलंदाजी मागवरती. गोलंदाज तयार. समोर फलंदाज अप्रतिम फलंदाजी दाखवतोय. रत्नदीपसाठी हा चेंडू मात्र आता मात्र फलंदाज 6 चेंडू आणि 19 धावींची गरज. नवीन फलंदाज ऋषीला आपण पाहतोय. 6 चेंडू 19 धावींची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. पाण्याची मांग केली जाते मैदानावरती. घेऊन चला आपण आयोजक कमिटी. थँक्यू. चला आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. मात्र या ठिकाणी समीकरण येऊन ठेपतंय.
6 चेंडू आणि 19 धावांची गरज समीकरण आपण पाहिला तर या मैदानावरती 6 चेंडूवरती 22 धावा देखील होताना आपण पाहिल्यात. परंतु गोलंदाजी तेवढी ताकदीची आपण पाहिली तर निश्चितच एक्सपिरियन्स इज गुड टीचर, कारण अनुभव परिपूर्ण असला खेळाडू आपण पाहतोय. अवाक नेरुलकरला आपण पाहतोय. ऋषी समोर फलंदाज. 6 चेंडू 19 धावांची गरज समोर फलंदाज ऋषीला आपण पाहतोय. अक्षरशः बरसावं लागेल या मैदानावरती. पहिला चेंडू 6 चेंडू 19 धावा. आपट्या करता चेंडू मात्र गरंगलत चाललाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू आउट ऑफ द पार ओव्हर द रोप चौकार. आता मात्र समीकरण आपण पाहणार आहोत. येणारे 5 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज, मात्र माफ करा 15 धाव्यांची गरज आहे. चेसिंग मात्र कंपल्सरी. ऋषीच्या बॅट्समधून आपण पाहिला. पहिला चेंडू फेस करत असताना चौकार, दणदणीत चौकार आपण पाहिला. 5 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. 3च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करावी लागेल. चेसिंग मात्र कंपल्सरी. पहा लगेच स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आपण पाहिला. डीप मिडविकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला पण क्षेत्ररक्षक, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट दरम्यान गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू 5 चेंडू 15 धाव्यांची गरज. समोर फलंदाज ऋषी. हा चेंडू व्हेरिएशन, लुक ॲट व्हेरिएशन. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतो. आता समीकरण येऊन टेपतोय तर मात्र येणारे 4 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. काय जबरदस्त क्रिकेट मैदानावरती आग लावली जाते या गोलंदाजी माध्यमातून. परंतु बरसावं लागेल फलंदाजी करत असताना. बिग हिट. चेंडू मात्र डीप मिड विकेट, बाउंड्री रेषेच्या बाहेर. दणदणीत संघर्षमय षटकार. तीन चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. जबरदस्त क्रिकेटचा रणसंग्राम, ज्यामध्ये 11 खेळाडू, चेंडू आणि बळींचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. अप्रतिम फटकेबाजी चालू आहे. तू शेर तुम्ही बब्बर शेर, एक शेर तर दुसरा बब्बर शेर. कोण जिंकणार? एका बाजूला वलवली तर दुसऱ्या बाजूला पेंदर की वलवली की पेंदर. 3 चेंडू 9 धावा 3 चेंडू. गोलंदाज तयार. फुलटॉस. बाहुबलीसाठी एक छोटासा निवाला. तोफा कबूल. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बघतच का रागानं षटकार मारलं या ऋषी वाघानं. जबरदस्त फटका. आता समीकरण येऊन टेपतंय. पहा मॅच होती. 6 चेंडूवरती 19 धाव्यांची गरज. 5 चेंडूवरती 15 धाव्यांची गरज. 3 चेंडूवरती 9 धाव्यांची गरज. आता 2 चेंडूवरती 3 धाव्यांची गरज. काय क्रिकेट आहे, याचंच नाव क्रिकेट. राजकारण आणि क्रिकेट आणि सरडा कधीही रंग बदलतात असताना आपण पाहतोय. कारण 2 चेंडू 3 धावेची गरज. व्यासपीठावरती भरपूर गरमी आपण पाहतोय, परंतु मैदान देखील तितकाच तापलेला आपण पाहतोय. ऋषी अक्षरशः बरसतोय. 2 चेंडू 3 धावेची गरज. समोर फलंदाज उजव्या हातात ऋषी. आणखीन एक चांगला वटका केचा होता, परंतु या ठिकाणी मात्र 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. जबरदस्त क्रिकेट. चेसिंग मात्र कंपल्सरी. पहा मॅच कुठे होती, कुठे रंगत येते. कधी मॅच वलवली संघाच्या माध्यमातून झुकलेली पाहत होतो, कधी मॅच मात्र पेंदर संघाच्या माध्यमातून झुकलेली पाहतोय. हाच तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटचा रणसंग्राम पाहत राहा. क्रिकेटचा दैदित्यमान सोना गजर क्रिकेटचा सोहळा मात्र आनंदाचा या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र काय होणार या चेंडूवरती. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. जबरदस्त क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण पाहिला तर अवाक नेरुलकर, खूप वर्षाचा अनुभव, परंतु आज या ठिकाणी अनुभव कमी असलेला फलंदाज रत्नदीपला पाहतो, परंतु त्याच्या बॅटिंगमधून आपण पाहिला जबरदस्त फटकेबाजी. 2 स्ट्रोक बिग हिट आपण पाहिला आणि 1 चेंडूवरती बनवायच्या ते मात्र 2 धावा. क्षेत्ररक्षक पूर्णपणे विखुरलेला. निश्चित या ठिकाणी प्रेक्षकांची गती सातत्याने वाढत चालली. प्रेक्षक माय बाप तर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. समोर फलंदाज रत्नदीपला पाहतोय. यावेळी चेंडू घरंगला चालला. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा धाडस मात्र फंबल. चेंडू मात्र आउट ऑफ द पार. या सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित करतात आणि अक्षरशः जल्लोष केला जातोय वलवली टीमच्या माध्यमातून. हार्ड लक जीसीसी पेंदर संघ. आणि काय जबरदस्त खेळ. चला लाईन अप करून आपण मैदानामध्ये जा. मुकेश शेलाटकर, एक शिस्तप्रिय क्रिकेट आपण या